अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना शुभ गुरुवार. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे ज्यामध्ये मी स्वामी सेवा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण मी स्वामींच्या कोणत्या कोणत्या सेवा करते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. दर गुरुवारी मी घराच्या उंबरठ्यावर हळद व गोमूत्राचे लेपन करते व उंबरठ्याचे पूजन करत असते. पण आज आमच्याकडे सकाळी भरपूर पाऊस असल्यामुळे ते मला शक्य झाले नाही. पण आज फक्त ओल्या कपड्याने मी उंबरठा पुसून घेतला व पूजा केली. रोज न चुकता मी उंबरठा ओल्या कपड्याने पुसून घेते, कारण असं म्हणतात की रात्रभर आपल्या उंबरठ्यावर धुळीच्या माध्यमातून नकारात्मकता जमा झालेली असते. ती घालवणे हे गरजेचे असते. जेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आले तेव्हापासून हे मी नित्यनेमाने करतेच. कृपासिंधू या चॅनलमध्ये मी स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा शेअर करत असते. जसे की आपल्या या चॅनलचं नावच कृपासिंधू आहे. तर स्वामींची त्यांच्या भक्तांवर कायमच कृपा आहे व ती कायम राहावी म्हणून आपण स्वामींची वेगवेगळी सेवा करत असतो. आता प्रत्येकाकडेच एवढा वेळ नाही आहे की तो वेगवेगळ्या सेवा करेल किंवा सेवेला जास्त वेळ देईल. तर अशा वेळी आपण काय करू शकतो की कामात असताना पण आपण स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करू शकतो. जसे की नामस्मरणाच्या माध्यमातून आपण सेवा करू शकतो. कधी कधी आपण मानसपूजा पण करू शकतो. तर काही लोकांना असा प्रश्न पडला असेल की मानसपूजा म्हणजे काय, कारण अगोदर मला पण मानसपूजा याविषयी फारसं काही माहिती नव्हतं. तर मानसपूजा म्हणजे काय, तर मनातल्या मनात स्वामींची पूजा करायची. काही कारणास्तव आपल्याला प्रत्यक्ष देवाची पूजा करणे शक्य नसतं, त्यावेळी आपण मानसपूजाही करू शकतो. मानसपूजा म्हणजे काय असतं, तर भक्ताची भावना आणि श्रद्धा ही फार महत्त्वाची आहे. त्यामुळे ही सेवा अधिक प्रभावी मानली जाते किंवा स्वामींना ही सेवा प्रचंड आवडते. तुम्ही कधी अशी पूजा केली आहे का? जर नसेल केली तर एकदा अवश्य करून पहा. चला तर मग मी आजची सेवा कशी केली ती तुमच्यासोबत शेअर करते. सर्वप्रथम जिथं मला स्वामींची पूजा मांडायची आहे ती जागा मी स्वच्छ करून घेतली. नंतर रांगोळी काढून रांगोळीवर हळद कुंकू अक्षता व फुले अर्पण केली. नंतर चौरंग मांडून स्वामींचा फोटो मांडला. फोटोला हार घातला. कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाच्या आराधना करतो. तसंच पहिल्यांदा गणपती बाप्पाला पंचामृताने अभिषेक घातला. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीला पण अभिषेक घालून घेतला. दीप प्रज्वलन करून घेतलं आणि स्वामींना वस्त्र परिधान केलं. आता तुम्हाला जर ही स्वामींना घातलेली वस्त्र आवडली असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. ही मी स्वतः बनवलेली आहे, त्याचाही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेन. नंतर नेहमीप्रमाणे सारामृत पोथी, जपमाळ आणि श्रीफळ यांची पूजा करून घेतली. नंतर सारामृताचे 1 ते 21 अध्याय वाचले, कारण मला एक आसनी सारामृताचं पारायण करायचं होतं. स्वामींनी माझ्या अशा काही इच्छा पूर्ण केल्या की त्या इच्छेमुळं मी हे स्वामींचं पारायण केलेलं आहे. आता प्रत्येक वेळी सगळं साहित्य अवेलेबल होतं असं नाही, तर मला जे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्याच्यामध्ये मी ॲडजस्ट करते. तर प्रत्येक गुरुवारी पारायण, नामस्मरण, आरती हे सेवा मी करत असते, कारण प्रत्येकच गुरुवारी मला स्वामींची वेगवेगळी प्रचिती येत असते. आजची ही विशेष सेवा जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि हो, तुम्ही स्वामींची कोणती सेवा करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी स्वामींची कृपादृष्टी ही आपल्या सगळ्यांवर कायम राहावी यासाठी मी स्वामींना मनोभावे प्रार्थना करते. लवकरच भेटूयात स्वामींच्या एका नवीन सेवेमध्ये.